राज्याच्या राजकारणात सुरत पॅटर्न आणि ऑपरेशन लोटसची चर्चा असतानाच आता अकोला महापालिकेतही अशाच हालचालींना वेग आला आहे. शिवसेना उभाठा गटाचे काही नगरसेवक अचानक गायब झाल्यामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अकोला महापालिकेचे आरक्षण 22 जानेवारी रोजी निघणार आहे. त्यापूर्वीच अकोल्यातील राजकारणात नगरसेवकांना गायब करण्याचे व ते नॉट रिचेबल होण्याचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना उबाठाचे जोपर्यंत 4 नगरसेवक फुटत नाही तोपर्यंत एक एक नगरसेवक गायब करण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती असून शिवसेना उबाठाचे एकूण 6 नगरसेवक आहेत. चौघांना फोडावे लागेल तरच महापालिकेत भाजपची सत्ता स्थापित होऊ शकते. इतकेच नाही तर स्थायी समितीच्या गठनात मोठी मदत होईल. संख्याबळ जुळवण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून राज्यातील सरकार स्थापनेच्या धर्तीवर अकोल्यातही ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उबाठा नेत्यांना आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यात अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. गायब झालेल्या नगरसेवकांना नेमके कुठे नेले आहे याबाबत अद्याप गुप्तता पाळली जात असली तरी त्यांना एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी हलवण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यात ज्याप्रमाणे आमदारांचे सुरत आणि गुवाहाटी मार्गे पलायन झाले होते त्याच धर्तीवर अकोल्यातील नगरसेवकही बंडांच्या पवित्र्यात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना उभाठा नेत्यांचे हे सुरत स्टाईल पलायनात शहरातील राजकारणाला नवी कलाटणी देण्याची शक्यता आहे.